कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जय हिंद मॅम। चिंचुके तुम्ही? अहो काय सांगू मॅडम, वाटत गाडी खराब झाली, मग रिपेअर करून परत इकडे आलो। आणि मग अर्जुन कुठे? साहेब कुठे गेले काहीच कळलं नाही मला। चिंचुके अहो, आपल्यापैकी कोणीतरी अर्जुनच्या मदतीला हवं होतं। हा पण एक मिनिट मॅडम, बाबरचा फोन आहे बघा। हॅलो बाबर, हा बोला की। काय कुठं सापडली? बर तुम्ही तिथनं आलो नका, मी सांगतो काय करायचं ते। हा काय झालं चिंचुके? अहो मॅडम, जिथं अपर्णा मॅडमचा ऍक्सिडेंट झाला होता ना तिथं। इथं काय? अहो मॅडम, जिथं ऍक्सिडेंट झाला होता ना त्याच्या बाजूलाच एका महिलेचा जळलेला मृतदेह सापडलाय। बाबर घटनास्थळीच आहे आणि बाबरचं म्हणणं आहे की जी जळलेली महिला आहे ना तिचं वय आणि अपर्णा मॅडमचं वय सेम आहे। मग व्हॉट? हे सगळं आजच घडायचं होतं? अहो मॅडम, आपली तुकडी तिथंच होती आणि आपण तिथंच सगळीकडे तपास करत होतो। आता अर्जुन पण इकडे नाहीये, पुढील निर्णय घ्यायचे कसे? अहो मॅडम, काय करायचं काहीच कळलं नाही। त्यात पत्रकार पण बाहेर येऊन थांबले। मॅडम, साहेब नसताना पोलीस स्टेशनची इंचार्ज तुम्ही। ते सगळं ठीक आहे चिंचुके, पण अर्जुन कुठे तेही आपल्याला माहित नाहीये। तुम्ही एक काम करा, तुम्ही अर्जुनला फोन लावा आणि जे काही आहे ते त्याला स्पष्ट सांगा। हो हे बघा चिंचुके, मला तुमची मनस्थिती कळतीये, पण आता इमोशनल न होता आपल्या ड्युटीचा विचार करून आपण प्रॅक्टिकल वागणं तितकंच गरजेचं आहे। आणि ती बॉडी अपर्णा मॅडमची आहे नाहीये हे आपल्याला नंतर कळेलच, पण त्या ठिकाणी आपल्याला एक बॉडी सापडली आहे हे आपल्याला पत्रकारांना सांगणं गरजेचं आहे। तुम्ही एक काम करा, तुम्ही जा आणि त्या पत्रकारांना पाठवा। हो, मी साहेबांना फोन करतो आणि तसंच पुढे जातो। मॅडम 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 इन्स्पेक्टर अर्जुन गेल्यापासून काहीच कळालं नाहीये, त्याबद्दल काहीतरी सांगता का? आणि कलेक्टर अपर्णा मॅडम यांचं बेपत्ता होण्याचं गांभीर्य पोलीस खात्याला अजूनही कळत नाहीये असं बाहेर लोक बोलतात, यावर तुमची काय प्रतिक्रिया? हे बघा, तुम्ही आधी सगळे प्लीज शांत व्हा। मला स्वतःलाच तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून मी तुम्हाला इथे बोलून घेतलं। मी काय बोलते ते नीट ऐका। मागील 5-6 दिवसापासून आम्ही आणि आमचं शोध पथक अपर्णा मॅडमचा ज्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाला होता तिथे फिरतोय, पण एवढ्या दिवसात आमच्या हाती काहीच लागलं नव्हतं। आता म्हणजे नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी अपर्णा मॅडमचा ऍक्सिडेंट झाला होता त्या ठिकाणी आम्हाला एक जळलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह सापडलाय। मॅडम, ती डेड बॉडी अपर्णा मॅडमांचीच आहे की अजून दुसऱ्या कोणाची? ह्याबद्दल काही स्पष्टीकरण देताय? नाही, तसा पंचनामा झालेला नाहीये। ज्या महिलेचा मृतदेह आम्हाला सापडला त्या महिलेचं वय आणि अपर्णा मॅडमचं वय हे तंतोतंत मॅच होतंय, एवढीच माहिती माझ्यापर्यंत आली। पण मग आम्हाला या घटनेचं स्पष्टीकरण कधीपर्यंत मिळेल? नाही, हे बघा, जशा गोष्टी स्पष्ट होतील तशा मी त्या तुमच्यापर्यंत पोहोचवेन। आता फक्त आम्हाला बॉडी सापडली, अपर्णा मॅडम बाबतीतले सगळे प्रश्न आमच्या समोर जसे होते तसे अजूनही आहेत। या पलीकडे मी तुम्हाला काहीच माहिती देऊ शकत नाही। थँक्यू। बापू, का हो असं अचानक का निघून आला तुम्ही? काय नाही विनायकराव, मन गलबललं माझं। वाटलं जरा देवापुढे जाऊन बसावं, पण आता त्याच्या पुढे मी जाणार नाही। मी तो जोपर्यंत माझ्या मनासारखं करत नाही ना तोपर्यंत माझी तिथं बसायची इच्छा पण नाही। अहो असं का बोलताय बापू? आत्ताच आपण खाली सगळ्यांना समजावलं ना। अहो आपणच आपल्या तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे, त्यातून तुम्ही सकाळपासून काय बी खाल्लेलं नाही। विनायकराव, तब्येतीचं काय घेऊन बसलाय? अहो आजारी पडणारा माणूस सुद्धा काळजी घेणाऱ्याच्या जीवावर अवलंबून असतो, माहितीये का? इथं काळजी घेणारच नसेल तर आजार पण माणसाला बरं कसं होतील? तो माणूस तसाच आजारपणात गंगत जाणार हो। बापू, अहो तुम्ही असं का बोलताय? विनायकराव, माणसाची कमाई धन दौलत संपत्ती इस्टेट ह्याच्यात असती, पण आपल्या आयुष्याची कमाई म्हणजे आपण आपल्या पोरांचं भविष्य बघितलं आणि पोरांनी पण आपल्या कष्टाचं चीज केलं। माझ्या आयुष्याची कमाई आज हिरावून घेतल्यासारखी वाटते हो मला। अहो आपीचं असं अचानक निघून जाणं सगळ्यांनाच धक्का देणार आहे हो, पण तुम्ही का असा धीर सोडताय? हा अहो आत्ताच तर आपण खाली सगळ्यांची समजूत काढली ना। सगळं पटतंय मला विनायकराव,
पण मला सांगा, आज 8 दिवस झाले अर्जुन आपल्याला शोधतोय, काहीच हाती लागायला मार्ग नाही. आज तो संध्याकाळी काय असेल ते सांगणार आहे असं पण म्हटलंय, पण अजून पण आपल्याला काही स्पष्ट कळायला मार्गच नाही हो. बापू, अहो माझं मन म्हणतंय आज आप्पी नक्की येईल. मला एक कळतं विनायकराव, माझी आप्या एवढे दिवस माझ्यापासून कधीच लांब राहिली नसती. ती जर कुठं असती ना, नक्की माघारी आली असती. सगळे मस्त म्हणतात तसं नाही, पण विनायकराव, माझ्या मनाची काळजी मला दुसऱ्याच वाटेला घेऊन चालली आता. अहो बापू, ठरलेल्या वेळेप्रमाणे उन्हाळा पावसाळा हा प्रत्येक ऋतू येत असतो. परमेश्वरानं त्याची वेळ ठरवून दिलेली असती, त्यात त्याचं काय बी चालत नाही. अहो तसंच आप्पीची वेळ झाली ना की आप्पी नक्की येईल. विनायकराव, अहो कदाचित ती अशा परिस्थितीत असेल ना की ज्यात तिचं काय चालत नसेल, पण तिची वेळ आली ना की ती नक्की येईल बापू. विनायकराव, आजगाव पासून ते आतापर्यंत आपल्यानं कधीच दिप्याची माझी साथ सोडली नाही हो. तिची काळजी घेण्याची, तिची माझ्याशी अडचण आली की माझ्याशी येऊन बोलण्याची सवय झाली होती मला. तेवढी सवय देवानं मोडू नये, बाकी काय नाही मला. खरंय बापू. अहो आप्पी होती ना तर मला बी अर्जाची काळजी नव्हती. अहो तळ हातावरच्या फोडाप्रमाणे अर्जाला मी जपला, पण आप्पी आली आणि माझी काळजी मिटली हो. मला बरं वाटलं. तिचं हे असं अचानक झालं मला बी पचत नाही बापू. तेच म्हणतो मी विनायकराव, जोपर्यंत अर्जुनला आप्या आणि आप्याला अर्जुन होता ना, तोपर्यंत आपण सुखानं डोळे मिटायला तयार होतो. पण आता तसं नाही ना हो. अहो अर्जाला नामोलला मागं ठेवून आप्पीचं जाणं आपल्याला परवडणार नाही बापू. आप्पीला परत यावंच लागल. विनायकराव, तुम्हाला सांगतो, मला पहिल्यापासून माहित होतो माझा दिप्या जरा अवखळ आहे, अल्लड आहे. मोनाला अजून तितकीशी समज नाही, पण आप्या त्यांना कधी माग सर म्हणणार नाही, त्यांना कधीच अंतर देणार नाही, हे मला माहित होतो. पण आता माझ्या दिप्याचा भार मी कोणावर टाकू सांगा ना मला. बापू कसं सांगू? माझं जे काय होतं ना ते माझ्या आप्याच होती हो. ते नाही गमावू शकत मी. कसं सांगू तुम्हाला? बापू, अहो बापाचं काहीच कळते मला. अर्जा 7 वर्ष स्वतःला त्रास करून घेताना माझी अवस्था तीच होती, पण नियतीने आप्पीला परत आणलं का नाही. त्या नियतीचं काळी जेवढं कठोर का झालं विनायकराव, त्या नियतीला समजणं का झाले, तिच्या लक्षात कसं येत नाही. अहो आप्यानं अर्जुनला वेगळंच करायचं होतं, तर एकत्र तरी कशाला आणलं होती ना. बापू, हो मी सांगतो तुम्हाला, अहो लांब असलं ना तर माणसाचं एकमेकातलं प्रेम वाढतं. एकमेकाची किती गरज आहे ते कळतं माणसाला. अहो आता आप्पीन अर्जा जेव्हा एकत्र येतील ना तेव्हा त्यांच्यातलं प्रेम नक्कीच वाढलेलं असेल. तुम्ही स्वतःला पहिलं सावरा बघू. घरच्यांना कळलं ना तर ते परत खचून जातील. सगळ्यांनी समजावलंय मला, सगळ्यांनी धीर दिलाय, मला कळतंय. मी पण माझ्या मनाला लय समजावलंय. पण आज जर आप्याबद्दल काही चुकीचं कळलं ना तर मी स्वतःला नाही सावरू शकणार, मी स्वतःला नाही समजू शकणार. कसं सांगू तुम्हाला, मी कसा सावरणार आहे मला माहित नाही. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.